साहेब, तुम्ही सध्याला आज उमेदवारी अर्ज मागितला असं कळते, नेमकं काय सांगा? आपण महापालिकेचे परिवहनचं सभापती पद घोषवलेलं आहे. भाजपचे कट्टर असलेले कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून आपली ओळख आहे. काय सांगाल, याची काय भावना आहे? पार्टीच्या अध्यक्षांचा आदेश आला, दूरध्वनीवरनं भेटायला गेलो. मी व्यक्त केली माझी भावना की माझ्या विरोधात तुम्ही एक भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याला दिलं असतं तर मी मान्य केलं असतं. तुम्ही दोन पक्ष बदलून आलेल्या माणसाला जर देत असाल आणि भ्रष्टाचार केलेल्या माणसाला जर देत असेल अशा उमेदवारी, तर ते मग माझं संघ परिवारात 26 वर्ष काम केलेलं हे व्यर्थ गेल्यासारखं कधी कधी वाटतंय. परिवारातनं मी काही लोकांचे निरोप आले की जे आपल्याला पक्षाबरोबर राहायचं. मी कधी पक्षाच्या विरोधात जाणारा कार्यकर्ता नाही आहे. मला कोणाचा फोन आला नाही आला तरी मी आज माझी उमेदवारी मागे घेत आहे. समर्थकांमध्ये आणि विशेषतः महिला वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे की तुम्ही अर्ज मागित असं कळल्यापासून कालपासून आम्ही व्हॉट्सअपला अनेक जणांचे स्टेटस बघतोय. त्यामध्ये सरळ सरळ नाराजी दिसते की आज साळुंखे यांनी स्वतःहून अर्ज काढू नये असं त्यांचं म्हणणं आहे. काय वाटते भावना आज तुमच्या सोबत जनतेची बद्दल? आमचं काम काय, परिवारात आम्ही जे काम करतो, पद का अंतिम चरण नहीं सिंहासन विराजमान होना, सब समाज को लेके साथ में संघटन करते जाना, ह्या ओळीचं आम्ही कधी बी अनुसरण करत असतो. आमचं काम फक्त एक प्रक्रिया आहे की इलेक्शनमध्ये फॉर्म भरणं करणं. पक्षाचा आदेश आला तर आम्ही ते कायम जीवनाभर मारू. लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं.